तर चला आज आपण बनवूया तुरीच्या सोल्याची भाजी. तर तुरीच्या सोल्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजेच तुरीचे दाणे जे की मी भाजलेले आहे आणि मिक्सर ग्राइंडरमध्ये आता त्यांना मी दरदरीत दळून घेणार आहे किंवा ग्राइंड करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता कसं ग्राइंड करायचं आहे. आणि त्याला एकदम फाईन ग्राइंड न करता थोडीशी दरदरी ठेवायची आहे, कारण दरदरी ठेवली की त्याची चव वाढते. तुम्ही बघू शकता कसं. तर आता मी घेतली आहे मिरची आणि लसूण की जे की मी ठेचा बनवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता की मी कसे बनवते आहे आणि तुम्ही त्याला ट्राय करू शकता. जे की ठेचाच एक प्रकारचा ठेचाच आहे आणि या ठेच्यामुळे त्या छोल्याच्या भाजीला अप्रतिम चव येते. तर आता मी ग्राइंडरमधनं हे ठेचा बनवून घेत आहे. तुम्ही बघू शकता. तर आता मिक्सर ग्राइंडरला मी लावत आहे, ग्राइंड करत आहे. आता फाईन ग्राइंड झालं आहे, ठेचा बनला आहे. तर कढई गरम करायसाठी गॅसवर ठेवली आहे आणि कढई गरम होतपर्यंत आपण सांबार कापून घ्यायचे आहे, जे की मी व्यवस्थित धुतली आहे. तसेच मेथीला पण व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे, त्याला लागलेली माती वगैरे निघून जाईल. आणि मेथी टाकल्यामुळे आपल्या सोल्याला एक अप्रतिम चव येते. तुम्ही ते टाकू शकता, नाही तर स्किप पण करू शकता. मला तर ते खूप आवडते म्हणून मी टाकते. तुम्ही ट्राय करू शकता. तर आता मेथीला मी फाईन चॉप करून घेत आहे. मेथीला कापत आहे. तुम्ही बघू शकता कसे कापत आहे. आता कढई घेतली, कढई गरम झालेलीच आहे. त्याच्यात आपण आता 2.5 माप तेल टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर ही सुकी सोल्याची भाजी असल्यामुळे याला थोडंसं तेल जास्तच पाहिजे. तर आता मी त्याच्यात जो बनवलेला ठेचा होता ते टाकते आणि ठेच्याला आपण परतून घ्यायचं आहे. त्याचं कच्चं पण निघायला पाहिजे. आता मी ठेच्यामध्ये थोडीशी हळद टाकते आहे. 2 चम्मच हळद टाकत आहे. तुम्ही ती पण कमी जास्त करू शकता आणि त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता मी चवीनुसार मीठ टाकते आहे. तर मीठला पण खालीवरती करून घेऊया आपण. आता मेथी टाकून घ्यायची आहे आणि मेथी टाकून झाल्यावर आपण त्याला व्यवस्थित शिजू द्यायची आहे, कारण मेथीचं पण जे कच्चेपणा असते ते पण निघायला पाहिजे. आता मी मेथीला व्यवस्थित परतून घेत आहे. मेथी परतून झाली आहे. तर त्याच्यात आता क्रश केलेला जो आपण दाण्याचा कूट होता किंवा सोले होते ते आता आपण त्याच्यात पूर्ण टाकून द्यायचे आहे. तसेच मी सांबार पण कापली होती कोथिंबीर, त्या कोथिंबीरला पण टाकून घ्यायची आहे आणि ते मी पूर्ण टाकून घेत आहे. आता कोथिंबीरमुळे प्रत्येक भाजीला चव येते आणि सोल्याला तर खूपच चव येते. तर आता मिक्स करून घ्यायचे आहे खालीवरती, जेणेकरून त्याच्यातला मीठ, हळद जे पण आपण टाकले आहे मसाले जसे की ठेचा वगैरे ते व्यवस्थित त्याच्यात मिक्स व्हायला पाहिजे. मिक्स झाल्यावर त्याला खालीवरती करून घ्यायचे आहे आपण आणि त्याला एक वाफ काढून घ्यायची आहे, ते पण कमी गॅसवर. आता तुम्ही बघू शकता की कसे झाले आहे सोल्याची भाजी. मला तर बघूनच छान वाटत आहे. तर तुम्हाला जर ही सोल्याची भाजी आवडली असेल तुम्ही पण ट्राय करू शकता. तसेच थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक अँड सबस्क्राईब.